जय महाराष्ट्राचा रणधुमाळी विधानसभेची या कार्यक्रमासाठी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जर एकूण विधानसभेची रचना पाहिली तर 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। यामध्ये बघितलं तर कणकवली विधानसभा मतदारसंघ हा सध्या भाजपकडे आहे, तर कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा उबाटा शिवसेनेकडे आहे, तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना महायुतीकडे आहे। एकंदर पाहिलं तर तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता कणकवली विधानसभा मतदारसंघ हा महायुतीकडे आहे आणि इथले जे विद्यमान आमदार आहेत तिथे नितेश राणे आहेत, ते सलग 2 वेळा निवडून आलेले आहेत आणि आता तिसऱ्या वेळी ते हॅट्रिकची संधी साधणार आहेत। तर कुडाळ विधानसभा मतदारसंघ आहे हा उबाटा शिवसेनेचा आहे, म्हणजे महाविकास आघाडीचा आहे आणि इथे वैभव नाईक हे आमदार आहेत आणि ते पुन्हा उभे राहिले तर तिसऱ्यांदा हॅट्रिक साधणार आहेत। त्याचबरोबर तिसऱ्या जी महायुतीकडे असणारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आहे हा शिवसेनेकडे आहे आणि इथे विद्यमान आमदार हे दीपक केसरकर आहेत, सलग 4 वेळा निवडून आलेले आहेत आणि पुन्हा एकदा ते रिंगणात उभे राहिल्यानंतर ते विजयी होणार की नाही हे ठरेल। मात्र रणधुमाळी विधानसभेची या विशेष कार्यक्रमात आपल्या समवेत महायुती आणि महाविकास आघाडी, त्याचबरोबर वंचित विकास आघाडी याचे सर्व जी पदाधिकारी आहेत ते आपल्या समवेत आहेत। आपण पहिलेच जाऊया ते थेट महाविकास आघाडीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, सध्या विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी अनेक आश्वासनं दिलेली आणि ती विकास कामं पूर्ण झाली आहेत का? माननीय आमदार वैभवजी नाईक यांनी गेली 10 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय गरज होती आणि ती वैद्यकीय गरज भागवण्यासाठी जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आणण्याचं प्रामुख्याने काम वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याप्रमाणे अनेक विकास कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत। आज तुम्ही पाहिलं असाल ते कुडाळ मालवणमध्ये रस्ते हे सुस्थितीत आहेत। गेल्या 10 वर्षापूर्वी या ठिकाणी रस्त्याची खूपच रस्ते खराब होते, पण या ठिकाणचे रस्ते आज मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। मागच्या 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना बराचसा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून बराच निधी या ठिकाणी आलेला होता आणि बरीच विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत। आता आपण थेट जाऊया महायुतीच्या यांच्याकडे। तर मला सांगा, सध्या महायुती कडून महाविकास आघाडीकडून सांगण्यात येतं की जो विकास केलाय तो या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालेला आहे। तुम्ही महायुती म्हणून भाजपचे पदाधिकारी म्हणून काय सांगाल? मागच्या 10 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, हा मतदारसंघ खूप मागे नेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। विकासाच्या दृष्टीने बोलायला झालं तर आता मगाशीच सन्माननीय अभय शिरसाट म्हणाले की रस्त्यांची सुस्थिती या ठिकाणी आहे। रस्ते करणं, इतर गोष्टी करणे प्रत्येक आमदाराचं काम आहे। या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्यांनी फिरून जरा बघावं, ग्रामीण भागामध्ये रस्त्याची दुर्दशा आहे ती जरा बघितली तर निश्चितपणे आमदारांनी मागच्या 10 वर्षामध्ये काय काम केले लक्ष येतं। आमदारांचं काम फक्त रस्ते करणं एवढंच नाही, आमदार एक ह्या भागातला आमदार लोकप्रतिनिधी जातो विधानसभेला, एक त्याच्याकडे व्हिजनरी दृष्टिकोन असावा लागतो, विकासाचं एक मॉडेल त्याच्या डोक्यामध्ये असावं लागतं। अशा पद्धतीचा विकासाचं मॉडेल ठेवून किंवा व्हिजनरी दृष्टिकोन ठेवून या भागामधला विकास करावा असं 10 वर्षामध्ये ह्या आमदारांना वाटलं नाही। तशा पद्धतीचा विकास जो लोकांना अपेक्षित आहे तो झाला नाही। ह्या भागातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ह्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, रोजगारचे प्रश्न असतील, या सगळ्या पातळीवरती विद्यमान आमदार अपयशी ठरलेले आहेत। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांचा पराभव अटळ आहे। निश्चितच आपण थेट पुन्हा विकास आघाडीच्या प्रतिनिधीकडे जाऊया। मला सांगा, ते असा आरोप करतायत की इथल्या विद्यमान आमदार ते अपयशी ठरले आहेत, काय हा प्रश्नावर तुम्ही सांगा? या ठिकाणी विकासाची कामं, रस्त्यात हा विकास होऊ शकत नाही हे वेंगुर्ले साहेबांनी सांगितले बरोबर आहे, परंतु या ठिकाणी MMBच्या माध्यमातून असतील, पतनच्या माध्यमातून विविध विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत, प्रादेशिक पर्यटन योजनेत झालेली आहेत। मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या ठिकाणची बरीच कामं झालेली होती, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले होते, कर्जमाफी झालेली होती। मागच्या मात्र 2.5 वर्षात कर्जमाफीचा उल्लेख सुद्धा झालेला नाही। त्याचप्रमाणे फळपीक विमा योजना सुद्धा आज शेतकऱ्यांना अनेक वेळा कलेक्टर ऑफिसवर धडक देण्याची गरज पडलेली आहे। या ठिकाणी फक्त लाडली बहन योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सरकार
निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रत्येक स्तरावर शासन अपयशी आहे. निश्चितच मला सांगा, शासन सर्व स्तरावर अपयशी आहेत असं महाविकास आघाडी म्हणताय. तुम्ही शिवसेनाचे हे आहात, महायुतीतले पदाधिकारी आहेत, काय सांगाल? शासन म्हणून गेली 2.5 वर्ष आज आम्ही सत्तेमध्ये आहोत. आज जे विरोधक आहेत ते मागील 2.5 वर्षामध्ये सत्तेमध्ये होते. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उठावानंतर, क्रांतिकारक उठावानंतर आज महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये प्रदेश लेवलला आज महायुती म्हणून काम करत आहे. आणि तुम्ही पाहिलं असाल की महाआघाडीचे जे काही 2.5 वर्षापूर्वीचे जे मुख्यमंत्री होते आणि आताच्या महायुतीचे विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत यांच्यामध्ये जो निर्णयाचा जो सपाटा किंवा कार्यपद्धतीचा जो ऐतिहासिक सर्व निर्णय जे घेण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे आज सुखी आणि समाधानी आज संपूर्ण जनता आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता महायुतीच्या शासनावरती खुश आहेत. आणि त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की यावेळी 2024 मध्ये पुनश्च एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल. आपल्याकडे मनसेचे प्रतिनिधी आहेत. मला सांगा, सगळेच सांगतायत की महायुतीकडून सांगण्यात येतं की जनता खुश आहे, तर महाविकास आघाडी सांगते की ते अपयशी ठरलेत. काय तुम्हाला वाटतं? विकास ही एक प्रक्रिया आहे आणि विकास या प्रक्रियेमध्ये रस्ते आणि ह्या बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या कामं आहेत ती तर होतच असतात, परंतु आजच्या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर आज रोजगाराच्या दृष्टीने एखादा प्रकल्प येण्याची गरज होती. टुरिझम आमच्याकडे आहे तर एखादं टुरिझम क्षेत्र कुठलं तरी डेव्हलप होण्याची गरज होती. तर त्या गोष्टी आज झालेल्या दिसत नाहीत कुठेतरी. विकास विकास म्हणजे काय तर रस्ते, पाणी, वीज ह्या तर गोष्टी ह्या प्रक्रियेतल्या गोष्टी आहेत, त्या तर त्या होतच राहणार. परंतु आज आमच्या जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आहेत, ते जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडून फार मोठ्या जिल्हावासियांना अपेक्षा होत्या. आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणले जातात. त्यांनी कुठली तरी एक इन्स्टिट्यूट आणणं, एखादं कॉलेज आणणं हे आम्हाला जिल्हावासियांना अपेक्षित होतं. ते कुठे आम्हाला दिसत नाहीये. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने विचार करायचा तर रवींद्र चव्हाणांसारखे एक जिल्ह्यातले कणखर नेतृत्व महाराष्ट्रात मानलं जातं, त्यांच्याकडूनही आम्हाला फार मोठ्या अपेक्षा होत्या. कुठलं तरी एखादा प्रोजेक्ट, कुठली तरी योजना जी एक आयडल प्रोजेक्ट जिल्ह्यामध्ये आला असता आणि त्याचा एक लोकांना उपयोग झाला, एखादी इंडस्ट्री आली असती, 5,000 लोक त्यामध्ये कामाला गेले असते, ह्या सगळ्या अपेक्षित लोकांना होत्या. तर ह्या कुठेतरी झालेल्या दिसत नाहीये. विकास याच्यावरती चर्चा करतायत, तर विकास ह्या प्रक्रियेतल्या गोष्टी आहेत. आज कोणी आमदार झालं तरी ह्या सर्व निधी त्यांना मिळतो आणि त्यातून ह्या गोष्टी तर होतच असतात. कुठेतरी काय खेचून आणण्याची ताकद या दोन्ही नेत्यांमध्ये होती, पण तसं झालेलं दिसत नाही. माननीय नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या आस्थेने सिंधुदुर्गवासियांचं लक्ष पूर्ण महाराष्ट्रातून सिंधुदुर्गाकडे केंद्रित केलेलं, ते जे काही झालेलं काम होतं तसं काम आज ह्या मंत्र्यांकडून अपेक्षित होतं, पण तसं या जिल्ह्यात कुठे दिसत नाही झालेलं. निश्चितच आपण थेट विरोधकांकडे जाऊया. वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रतिनिधी आहेत. मला सांगा, सत्ताधारी सांगतायत की विकास झालेला आहे, तर महाविकास आघाडी म्हणते की आमच्या विद्यमान आमदारांनी काम केलंय. याच्यात तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र चॅनलचे आभार मानतो, कारण आतापर्यंत जेवढे सगळे चर्चा किंवा सर्वे होत आहेत त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशीच चर्चा होते. वंचितला किंवा अन्य कोणतरी आहेत असं कुठेही दाखवलं जात नाही. आपण तो प्रयोग केला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर ह्या कोणालाही हा दावा करणं विकासाचा हेच मुळात हास्यास्पद आहे. कारण रस्ता हा विकास होऊ शकत नाही. रस्ता, वीज, पाणी या मूलभूत गरजा आहेत आणि त्या केल्याच पाहिजे. ते केलं म्हणजे आम्ही विकास केला हे म्हणणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. दुसरी गोष्ट अशी, आमदार जेव्हा निवडून येतो तेव्हा तो लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीत अधिक जागृत असणं गरजेचं असतं. परंतु इथल्या लोकांची बेरोजगारी, आता जवळ गोवा आहे किंवा कोल्हापूर आहे म्हणून इथला तरुण उठतो आणि गोव्याला जातो कामासाठी, परंतु इथल्या आमदाराला किंवा मंत्र्यांना जे 2-2 वेळा मंत्री झाले, एकदा 5 वर्ष मंत्री होते, एकदा 2 वर्ष, आता 2.5 वर्ष मंत्री आहेत, त्यांना असं अजिबात वाटलं नाही की या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण कुठला तरी रोजगाराचा एखादा प्रकल्प आणूया. अशा पद्धतीचा प्रकल्प त्यांनी आणला नाही. ते प्रकल्प कुठले आणतात? रिफायनरी सारखे प्रकल्प आणतात किंवा पॉस्को सारखा प्रकल्प आणतात, जो या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विनाशकारी आहे. आणि असे प्रकल्प आणून या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या घोषित झालेला या भारत देशामधला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. असं असून सुद्धा गोव्याचा पर्यटक सिंधुदुर्गामध्ये थांबत नाही, कारण त्याला आवश्यक असणारी जी साधन सुचिता आहे ती साधन सुचिता कुठलाही आमदार, खासदार किंवा मंत्री हा पुरवू शकलेला नाही. आणि त्यामुळे जो एक पर्यटनाच्या माध्यमातून परकीय चलन जे सिंधुदुर्गामध्ये येणार होतं ते पूर्णपणे थांबलेलं आहे.
आणि हे परकीय चलन जर आलं असतं तर सिंधुदुर्गाचा आर्थिक भरभराट झाली असती आणि त्यातून सुद्धा रोजगार निर्मिती झाली असती. परंतु याकडे कोणीही बघत नाही आणि अशा पद्धतीने जे लोकप्रतिनिधी आहेत आता ते आज एका पक्षात आश्वासनं पूर्ण झाली आहेत का? विद्यमान आमदारांनी दिलेली आश्वासनं पूर्ण झाली आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे तर एकही आश्वासन त्यांनी दिलेलं पूर्ण झालेलं नाही. तुम्ही अगदी म्हणत असाल की त्यांनी हे आणलं आपलं महाविद्यालय आणलं, वैद्यकीय महाविद्यालय आणलं, पण त्याचा निधी कुठे गेला? वैद्यकीय महाविद्यालय अजून पूर्णत्वास गेलेलं नाही. मल्टी पर्पज हॉस्पिटल जे सावंतवाडीमध्ये होऊ घातलेलं होतं ते हॉस्पिटल अजून होत नाहीये. जागेचा प्रश्न सुटला तरी ते होत नाही. पर्यायी व्यत्ययामध्ये जागा आहे तिथे पण मंत्री महोदयांचा इगो आडवा येतोय आणि अशा पद्धतीने तेही पुढे जाताना दिसत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर या सिंधुदुर्ग जिल्ह्याला आता परिवर्तनाची आणि वेगळ्या विचाराच्या घटनेची उमेदवारांची गरज आहे, जे या सिंधुदुर्गाचा विकासाच्या दृष्टीने पुढे जातील, सिंधुदुर्गाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. निश्चितपणे मी मनसेचे सन्माननीय धीरज यांच्या मताशी सहमत आहे की नारायण राणे साहेबांनी एका वेगळ्या उंचीवर सिंधुदुर्ग नेऊन ठेवला होता, हे निश्चितपणे मान्यच करावं लागेल. आम्ही विरोधक जरी असलो, आम्ही कायम नारायण राणेंच्या विरोधात राहिलो तरीही हे मान्य करावं लागेल की त्याने एक वेगळा ठसा या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महाराष्ट्र पातळीवर निश्चितपणे उठवला होता. पण त्यांच्यानंतर मात्र कोणी आमदार झाले, मंत्री झाले, रवींद्र चव्हाण असो त्याने दीपक केसरकर असतो, त्याने त्या पद्धतीने कोणताही विकास या सिंधुदुर्ग जिल्ह्यात केला नाही. त्याने फक्त विकास केला म्हणजे काय तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बिल्डिंगा बांधल्या आणि शासकीय जी विश्रामगृह होती त्यांचं नूतनीकरण केले आणि दुसरी महत्वाची गोष्ट केली ते म्हणजे रस्ता केला, जो रस्ता मुळातच चौपदरीकरणाच्या नावाखाली रुंदीकरण केलेलं आहे. अशा पद्धतीला विकास म्हणता येणार नाही आणि ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे सिंधुदुर्ग मला सांगा, आता पुन्हा एकदा इथले विद्यमान आमदार आहेत ते समोर जाणार आहेत. कोणती आश्वासनं असतील आता पुन्हा मतदारांना? या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार हे येणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे आमदार हे मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे खरोखर जो काही आपण म्हणत असाल तो विकास म्हणजे पर्यटन दृष्ट्या असेल किंवा अन्य काही असतील ते विकासाचा मार्ग भविष्यात या ठिकाणी होईल. कारण या ठिकाणी कुडाळ मालवणमध्ये समुद्र किनारा सुद्धा आहे आणि सह्याद्री पर्वत आहे. ह्या दोन्ही भागांचा विकास होण्यासाठी सत्तेतला आमदार असणं गरजेचं आहे आणि सत्ता महाविकास आघाडीची येत असल्यामुळे या ठिकाणी आमदार वैभव नाईक निवडून आले तरच या ठिकाणच्या भागाचा व्यवस्थित विकास होऊ शकतो. मला सांगा, आता ज्यावेळी भविष्यात निवडणुका होतील त्यावेळी जोही कोण आमदार असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, काय विकास व्हावा? जे कोण आमदार म्हणण्यापेक्षा महायुतीचाच आमदार या ठिकाणचा असणार आहे. आणि मगाशी जशी चर्चा सुरू आहे की राणेसाहेबांनी ज्या उंचीवरती नेऊन ठेवलेला मतदारसंघ होता किंवा हा आपला कोकण होता, सिंधुदुर्ग होता, तो आता मागच्या 10 वर्षामध्ये ह्या विधानसभेचा जर विचार केला तर खूप मागे पडला अशी चर्चा चालू आहे. आणि त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की ह्या भागातनं येणारा जो विधानसभेचा महायुतीचा आमदार आहे निश्चितपणे राणेसाहेबांनी गाठलेली उंची गाठण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चितपणे ह्या सिंधुदुर्गामधला मतदारसंघ, कुडाळ मालवण मतदारसंघ महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एक चांगला मतदारसंघ, आदर्श मतदारसंघ म्हणून उदयास येईल याबद्दल कोणत्याही प्रकारचं दुमत नाही. मला सांगा, जे कोण विद्यमान आमदार असतील त्यांचा निश्चित विकासाचं मॉडेल विकास काय असेल? 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची पायाभरणी झाली. सिंधुदुर्ग जिल्हा उदयास आला. त्यानंतर आता विरोधकांनी आमची ज्या राणेसाहेबांचं नाव घेतलं असेल त्या राणेसाहेबांच्या नंतर आताचे विद्यमान पालकमंत्री असतील किंवा दीपकभाई केसरकर असतील त्यांनी सुद्धा विकासात्मक दृष्टीने आज जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये छाप पाडलेल्या दीपकभाईंच्या बद्दल जर सांगायचं झालं तर आज ते मुंबईचे ते पालकमंत्री आहेत. शिक्षण मंत्री, सुसंस्कृत चेहरा शिक्षण मंत्रीसाठी हवा होता तो आज महायुतीमधनं दीपकभाईंच्याकडनं भाईंसारखा चेहरा आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. जो महायुतीचा जो आमदार आहे, गेली 43-44 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाले, ज्या पायाभूत सुविधा या सर्व लोकांनी केल्या. मग आज रस्ते वाहतूक असतील, त्यानंतर रेल्वे वाहतूक असेल, आज विमान सेवा सुरू झालेली आहे. आता प्रकर्षानं जर आपल्या जिल्ह्यामध्ये दिसत असेल तर तो बेरोजगारीचा प्रश्न. आणि बेरोजगारीसाठी आम्हीच्या महायुतीच्या ह्या सगळ्या नेत्यांनी, मग ते पालकमंत्री चव्हाण साहेब असतील, राणे साहेब असतील, त्यानंतर दीपकभाई असतील, उदय सामंत असतील, ह्या सगळ्या लोकांनी ही बेरोजगारी दूर करण्यासाठी म्हणून ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सी वर्ल्ड प्रकल्प आणला, ज्याच्या माध्यमातून लोकांना, युवकांना रोजगार मिळू शकणार होता. रिफायनी प्रकल्प आणला, ज्या माध्यमातून रोजगार मिळू शकला असता. परंतु विरोधकांनी या गोष्टीला विरोध केला आणि या विरोध केल्यामुळे
जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी मुख्य मागणी आहे की सुशिक्षित लोकांना बेरोजगार मिळणं आणि ही बेरोजगारी दूर करण्यासाठीच हे प्रकल्प आणले गेले होते आणि ह्या प्रकल्पांना विरोधकांनी कायमस्वरूपीपणे अद्यापही ते विरोध करत असल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न जैसे थे राहिलेला आहे. आणि जेव्हा ह्या निवडणुका येतात त्यावेळी असं सांगितलं जातं की जे काही आम्ही शासन म्हणून आम्ही आहोत तर आम्ही बेरोजगारी साठी आम्ही काही प्रयत्न केलेले नाहीत. पण प्रत्येक वेळेला बेरोजगारीसाठी आम्ही प्रयत्न केले पण त्याला खो घालण्याचं काम हे विरोधकांनी केल्यामुळे आज बेरोजगारीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि ह्या बेरोजगारीवरती आमचा महायुतीचा येणारा आमदार हा त्या बेरोजगारीवरती काम करेल आणि त्याच्यासाठी आमच्याकडे विविध प्रकारचे प्रोजेक्ट आणि विजन आमचं तयार आहे. निश्चितच मला सांगा, जो कोण विद्यमान आमदार असेल त्यांच्याकडून काय विकासाचं मॉडेल असेल? आता दोन्ही आमच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी आपापल्याला संधी दिली तर 2.5 वर्षात आपण हे आपल्या पुढच्या विद्यमान आमदार काय करेल ते सांगितलं. परंतु महाराष्ट्रात किंवा देशात उंची गाठणारे त्यांचे एक आमदार इथे गेली 10 वर्ष प्रतिनिधित्व करतायत. आमदार वैभव नाईक सुद्धा या ठिकाणी 10 वर्ष प्रतिनिधित्व करतायत. दोघांनाही सत्तेची संधी मिळालेली आहे. दोन्ही सत्तेतले आमदार होते थोड्या थोड्या कालासाठी. मग त्यांनी आपले त्या ठिकाणी काम करण्याची संधी होती तर त्या ठिकाणी काम केलेलं दिसत नाही. जे आम्हाला अपेक्षित होतं, इथल्या नागरिकांना अपेक्षित होतं ते काम या ठिकाणी दिसत नाही. तर लोकांना काय पाहिजे तर ते देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. रोजगार आहे, टुरिझम सारखा प्रश्न आहे, ह्या गोष्टीवरती त्यांनी फोकस केला पाहिजे. तर आमदारांकडून ह्या अपेक्षा आहेत आमच्या की आम्हाला या ठिकाणी रोजगार हवा आहे. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे पण इथून शिकून मुंबई किंवा पुण्यामध्ये जावं लागतं. त्या ठिकाणी इथेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. एखादं मोठं इन्स्टिट्यूट यावं, कॉलेज यावं, 5,000 6,000 लोकांना नोकऱ्या मिळाव्यात या ठिकाणी, टुरिझम डेव्हलप व्हावे. ह्या अपेक्षा आमच्या नवीन विद्यमान आमदारांकडून आहेत. मला सांगा, तुमच्या वतीने इथला जो विद्यमान आमदार असेल त्याच्या विकासाचा मॉडेल, विकासाच्या काय अपेक्षा आहे? पहिली गोष्ट, सिंधुदुर्ग जिल्हा जसं मगाशी मी म्हटलं की पर्यटन जिल्हा आहे आणि जे म्हणतात की आम्ही विरोध करतो तो पर्यटन जिल्हा म्हणून जर आपण सिंधुदुर्गाचा विचार केला तर अत्यंत सुजलाम सुफलाम असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्यातल्या निसर्ग संपत्तीवरच आपण चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती करू शकतो. त्याच्यासाठी कुठलेही रिफायनरी किंवा मायनिंग प्रकल्प आणायची गरज नाही. आणि हे मायनिंग प्रकल्प आणि रिफायनरी का आणले जातात हे सगळ्यांनाच ज्ञात आहे. अर्थपूर्ण व्यवहार त्या ठिकाणी करण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. परंतु या व्यतिरिक्त जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पर्यटन, जसं समुद्र किनाऱ्याचा जर योग्य वापर केला आणि त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा दिल्या तर रोजगार गावागावात निर्माण होईल. तसंच जर पर्यटनावर आधारित जर रोजगार निर्मिती केली किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू मोठ्या प्रमाणावर आहे, आंबा मोठ्या प्रमाणावर आहे, नारळ मोठ्या प्रमाणावर आहे, सुपारी मोठ्या प्रमाणावर आहे, ही जी फळं आहेत या फळांवर आधारित जर एखादा मोठा उद्योग जर आणला असता आणि त्या उद्योगाच्या निमित्ताने जर इथली बेरोजगारी नष्ट करण्याचा जर प्रयत्न झाला असता तर ती आवश्यकता आज आहे आणि तशी अपेक्षाही आज आम्ही येणाऱ्या जे कोण आमदार असतील यामध्ये यावेळी वंचित सुद्धा पूर्ण क्षमतेने उतरणार आहे. उद्या वंचितचा आमदार जरी निवडून आला तरी आमच्या ह्या अपेक्षा असणार आहे. दुसरी गोष्ट, अशी एक उल्लेख आमचे काँग्रेसचे अभय शिरसाट यांनी केला, पण मला तेही सांगायचं आहे की लाडकी बहीण उपयोगाची नाही. लाडक्या बहिणीचे हात मजबूत होणं गरजेचं आहे. लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे देऊन तिला जे बेकार बनवता, तिची जी क्रयशक्ती मारून टाकता ते फार भयानक आहे. त्यापेक्षा तिच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीची जर व्यवस्था सरकारने केली तर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा बेकारांचा नाही तर तो हात कमावणाऱ्या हातांचा जिल्हा होईल इतकं निश्चित. आणि तशा पद्धतीची अपेक्षा आम्ही येणारा कोणत्याही पक्षाचा आमदार असू द्या त्यांच्याकडनं करू. मला सांगा, लाडकी बहीण योजनेवर त्याने हा मुद्दा उपस्थित केलाय, काय सांगा? लाडकी बहीण योजनाच नाही तर अनेक योजना महायुती शासनाच्या माध्यमातून सुरू आहेत. आपण किसान सन्मान योजना घेऊ किंवा शेतकऱ्यांना जो विमा मिळतो ते प्रधानमंत्री शेतकरी विमा योजना घेऊ. या सर्व योजनांच्या माध्यमात अशा अनेक योजना आहेत की त्या योजनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये ह्या भागातल्या महिला असतील किंवा जे निराधार लोक असतील त्यांना हात देण्याचं काम शासनाने केलेलं आहे. जे बेरोजगार असतील त्यांना कुठेतरी हात देण्याचं काम केलेलं आहे. कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून 200 कोटी रुपयाचं कौशल्य विकास केंद्र सन्माननीय राणेसाहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे. ओरोसमध्ये त्याचं काम सुरू आहे. हे सगळं होत असताना विकासाचा जेव्हा आपण दृष्टिकोन ठेवतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की 10 वर्षामध्ये जो आपला हा विधानसभा मागे गेलेली आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ह्या भागाचं प्रतिनिधित्व आमचे सन्माननीय निलेशजी राणेसाहेब ह्या कुडाळ मालवण विधानसभा भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतायत. ह्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय निलेशजी राणेसाहेबांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, नारायणराव राणेसाहेब असतील, ह्यांच्या माध्यमातून जवळपास 700 कोटीचा निधी खेचून आणला.
आणि हे करत असताना जी विकास कामं त्यांच्या माध्यमातून झाली, मगाशीच महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणाले की पत्तनच्या माध्यमातून कामं होणं अपेक्षित होतं किंवा पत्तनच्या माध्यमातून कामं झाली, प्रादेशिक पर्यटनच्या माध्यमातून कामं झालीत. मला एकच सांगा की 2.5 वर्षापूर्वी बंदर विकास म्हणून जो निधी या ठिकाणी आज दिला गेला, भंगसा नदीच्या किनारी असलेली जी गावं आहेत, सरंबळ असेल, भाव असेल, सोनवडे असेल, नेरूर असेल, कवठी असेल, ही जी सगळी गावं आहेत ना, ह्या गावामध्ये आतापर्यंत मागच्या 2.5 वर्षापूर्वीपर्यंत बंदर विकास योजनेच्या माध्यमातून निधीच दिला गेला नव्हता. हा सगळा निधी द्यायचा मालवणला. पण 2.5 वर्षामध्ये सन्माननीय निलेश राणे साहेबांनी हा निधी भांडून आणला, खेचून आणला आणि कुडाळमधल्या ह्या भागामध्ये जी नदी किनारीची गावं आहेत, त्या गावामध्ये जेटीच्या माध्यमातून इतर प्रकल्पाच्या माध्यमातून हा निधी आणला. हे जे विकासाचं व्हिजन असतं की विचार करण्याचा दृष्टिकोन असतो, आपण निधी कोणत्या हेडखाली आणावा, कशा माध्यमातून ह्या भागाचा विकास केला जावा, एक योग्य मॉडेल डोक्यामध्ये ठेवून आणि व्हिजन डोक्यामध्ये ठेवून सन्माननीय राणे साहेब जात आहेत. निलेश राणे साहेब ह्या भागातले महायुतीचे भविष्यातले आमदार असतील, मंत्री पण असतील, अशी खात्री या भागातल्या सर्व जनतेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण जेव्हा बघतो तेव्हा अनेक ग्रामपंचायती आपल्याकडे प्रवेश करताना आपण बघतोय. मागच्या 2 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर झारापची ग्रामपंचायत असेल, माड्याचीवाडीची ग्रामपंचायत असेल, ह्या भागातली आपली तिवसुलीची ग्रामपंचायत असेल, गावराई ग्रामपंचायत असेल, पंडूर ग्रामपंचायत असेल, असे अनेक ग्रामपंचायती गावच्या गाव भारतीय जनता पक्षाकडे निलेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे. हे सगळं जर बघितलं तर निलेश राणे साहेबांचा विजय आमदार म्हणून या ठिकाणी निश्चित असं आम्हाला वाटतं. सध्या जे महायुतीचे पद्धतीने आहेत त्यांनी विद्यमान आमदारावर अनेक टीका केल्यात, काय सांगाल? नाही, ह्या ठिकाणी विकासाची बरीच कामं आलेली होती. मागच्या 2.5 वर्षापूर्वी पतनच्या माध्यमातून सुद्धा सरमळ असेल, केंदवण असेल, कवठी असेल, कुडाळ भंगसाळणे असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आलेला होता. परंतु पतनची कामं ही वेगवेगळ्या त्यांना परमिशन लागतात, त्या परमिशनमुळे थांबलेल्या आहेत. पण तुम्ही पाहिलं तर मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बजेटमध्ये जी प्रोव्हिजन होती ती कालच्या 2.5 वर्षामध्ये बजेट प्रोव्हिजन झालेली नाही. फक्त विरोधी आमदार असल्यामुळे या ठिकाणी विकास कामं थांबवलेली आहेत. बऱ्याच विकास कामांना जवळजवळ 50 ते 100 कोटीच्या विकास कामांना स्थगिती दिली होती आणि ती स्थगिती उच्च न्यायालयाच्या माध्यमातून उठून या ठिकाणी आता कामं चालू झालेली आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं असाल की या जिल्ह्यातील 3 सुपुत्र हे मंत्री आहेत. मग पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण आहेत, त्यांच्याकडे बांधकाम खातं आहे. त्याचप्रमाणे उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्री आहे, दीपक भाईंकडे शिक्षण मंत्री आहे. परंतु या मंत्र्यांच्या प्रत्येक विभागातील लोक त्यांच्या विरोधात आंदोलन करतात. आज तुम्ही पाहिलं असाल तर 40,000 कोटीची देणी असल्यामुळे आज ठेकेदार आज आंदोलन करत आहेत. डीएडचे बेरोजगार, डीएडचे शिक्षक झालेले होते, ज्यांनी कोर्स केलेला होता, ते दीपक भाईंच्या विरोधात आंदोलन करतायत. या ठिकाणी उदय सामंत यांचा वेंगुर्ला तालुका आहे आणि या जिल्ह्यातील एकच MIDC जी चालू होती, त्या MIDC मध्ये सुद्धा मोठा प्रकल्प उदय सामंत यांच्या माध्यमातून आणू शकले नाहीत. या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांना काही ठोस असं करता आलेलं नाही. निश्चितच बघितलं तर सध्या अनेक प्रश्न आहेत, ते अनेक प्रश्नावर जे विकास काय आमदाराने केला आणि भविष्यातल्या आमदारांकडून काय विकासाची अपेक्षा आहे, हा जो कार्यक्रम आहे रणधुमाळी विधानसभेची, या कार्यक्रमाला मी इथे पूर्णविराम देतोय. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग.